नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय गोमाता. @सई तुषार गंध कोकणातला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या आनंदीचा जन्म झाला तर त्यावेळेस नंदिनीला खूप प्रॉब्लेम्स झाले, मेडिकल इश्यू खूप झाले. कारण का ज्यावेळेस तिला डिलेवरीसाठी पेन सुरू झाले तर जवळपास 2 ते 2.5 तास झाले डिलेवरी झाली नव्हती आणि आपल्या आनंदी जन्माला आली नव्हती. तर त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांना सांगितलं तर असं अजून डिलेवरी झाली नाही आहे, तिचं पेन खूप वाढत चाललं आहे आणि त्या टायमाला गाय तिला खूप दुखतं, म्हणजे ती उडबस काढते आणि सारखी एक साईडला राहत नाही, कंटिन्यू फिरत राहते, एका जागेवर फिरत राहते. तर आम्हाला काही समजत नव्हतं काय करायचं. मग ते डॉक्टरांना आम्ही फोन केला. डॉक्टरांनी विचारलं आम्हाला तिची कंडिशन काय, आणि आम्ही त्यांना सांगितलं जे आहे ती कंडिशन. आणि त्यावेळेस आपल्या आनंदीचा एक पाय फक्त बाहेर आला होता. मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की नॉर्मली ज्यावेळेस ते जन्मेल त्यावेळेस दोन्ही पुढचे हात पुढे येणार आणि त्याच्या पाठून तिचं डोकं बाहेर येईल जे जन्मेल त्याचं. आणि हे आम्हाला माहीत नव्हतं, कारण आमच्यासाठी हे फर्स्ट एक्सपिरियन्स होता डिलेवरीचा. तर त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तू एक काम कर की बिंदास घाबरू नकोस, तू दुसरा हात आतमध्ये हात घालून तिचा दुसरा हात बाहेर काढ आणि हलगच खेचायचा प्रयत्न कर. डोकं जरी बाहेर पडलं ना तरी ती बाबू पटकन बाहेर पडेल. आणि खरं सांगू, पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप भीती वाटत होती कारण का कधी ह्या गोष्टी केल्या नव्हत्या. आणि मी देवाचं नाव घेतलं आणि डिलिव्हरीसाठी तिथे मी गर्भाशयाचे ते हात घालून त्या आनंदीचा माझ्या दुसरा जो हात अडकला होता तो बाहेर काढला. तो बाहेर काढल्यानंतर एकदम हळूवारपणे तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस डोकं बाहेर पडलं आणि त्यानंतर तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली. पण त्यानंतर खरी परिस्थिती तिची मेडिकल अजून कंडिशन खराब होत निघाली नंदिनीची. कारण का ज्यावेळेस गाईची डिलिव्हरी होते, बाळाला जन्म देते, पण त्यानंतर जोपर्यंत तिची वार पडत नाही ना तोपर्यंत गाय खूप पेनमध्ये असते. आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. डॉक्टरांनी मला सांगितलं की 1-2 तास वाट बघ, वार पडली पाहिजे, वार पडल्यानंतर पूर्ण दूध काढ, पण थोडंसं दूध तू जे जन्मलं आहे तिला थोडंसं दूध तरी पाज. आणि ज्यावेळेस मी तिला दूध पाजायला गेलो बाबूला घेऊन, तर तिचं पेन एवढं होतं ना ती ते सहन करू शकत नव्हती. आणि नंदिनी खूप मस्ती करायला लागली होती. आणि त्याच गोष्टीमध्ये तिने उड्या मारताना तिचं स्वतःचंच खूर स्वतःच्या आचळामध्ये तिने घुसवलं.